विचारपीठावर उपस्थित असणारे आदरणीय वजीर शेख साहेब, आमचे मार्गदर्शक असणारे खंडागळे सर, आमचे मित्र हनुमंतराव साळुंखे, आमचे मित्र KP काळे पाटील साहेब, त्याचबरोबर नागेश काकडे, वनिता कोरटकर मॅडम आणि आवर्जून उपस्थित असणारे आपण सर्व समोर बसलेले मान्यवर, आपणा सर्वांचं या निमित्तानं स्वागत करतो। आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेल्या काही दिवसापासून आपल्या भागामध्ये असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये असेल, विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा कार्यक्रम किंवा प्रचाराचा सर्व रणधुमाळी सुरू आहे। आणि या निमित्तानं आपण माळशिरस तालुक्याचा जर विचार केला तर माळशिरस तालुक्याची जडणघडण म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून किंवा पहिलं विधिमंडळ स्थापन झाल्यापासून माळशिरस तालुक्याची एक सांस्कृतिक राजकीय परंपरा आहे। ती परंपरा जोपासत असताना पाठीमागचा इतिहास जर आपण पाहिला तर या तालुक्यात कधीही जातीपातीचं राजकारण, धर्माधर्माचं राजकारण आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही। आपल्या तालुक्याचा मागच्या काळामध्ये सर्वांगीण विकास करत असताना, मग तो सामाजिक असेल, विविध माध्यमातून विकास करत असताना या तालुक्यातून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब असतील, कर्नूल बाबासाहेब माने पाटील असतील, सदाशिवराव माने पाटील साहेब असतील व तदनंतर जे जे राज्यकर्ते आपल्या तालुक्यात राजकीय किंवा सामाजिक काम करत आहेत, हे करत असताना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्यांनी वाटचाल केलेली आपल्याला बघायला मिळते। परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून आता हल्लीच्या काळामध्ये सोशल मीडियाचा प्रभाव आपल्याला अधिक झालेला पाहायला मिळतो आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीमध्ये आणि धर्मामध्ये आपल्याला वितुष्ट निर्माण केलेले देखील पाहायला मिळते। तेव्हा त्या अनुषंगानं हे असे वितुष्ट करणारे लोक आपल्याला आवर्जून बाजूला करण्याचं काम, एक आपण सर्व वैचारिक चळवळीत काम करणारी मंडळी आहोत आणि इलेक्शन किंवा राजकारण हे राजकारणाच्या पुरतं किंवा इलेक्शन पुरतं होऊन आधीची जी आपली तालुक्याची जडणघडण आहे ती जडणघडण आपल्याला कायम ठेवायची आहे। आपण सर्व बंधुभावानं किंवा सर्व जाती धर्मांनी सोबत आपण वावरत असतो, एकमेकांशी व्यवहार करत असतो, परंतु या राजकीय वातावरणामध्ये कुठेही जातीमध्ये किंवा धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आणि हे करत असताना जे जातीवाद करतायत, जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावतात, अशा लोकांना आपण नक्कीच बाजूला करण्याचं काम या निमित्तानं करावं, ही देखील विनंती या निमित्तानं करतो। आपण सर्व वारकरी संप्रदायाचा पाईक आहोत, वारकरी संप्रदायाचा प्रभाव आपल्यावर आहे। तेव्हा आपण काम करत असताना तथागत गौतम बुद्धांपासून संत तुकाराम असतील, राष्ट्रमाता जिजाऊ असतील, अहिल्या होळकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, सर्व बहुजन महामानवांचा विचार आपण पुढे नेत असताना या सर्वांनी मानवतावादी विचार केलेला आपल्याला बघायला मिळतो। आणि राजकीय सर्व विचारधर्मीची लोक या महामानवांचे विचार घेऊन पुढे जात असताना कुठेतरी वेगळा विचार किंवा डाव्या विचारसरणीचा किंवा उजव्या विचारसरणीचा असा विचार आपल्याला बघायला मिळतो। आणि हे करत असताना जातीमध्ये तेढ अजिबात निर्माण झाली नाही पाहिजे आणि आपल्या तालुक्याची जी जडणघडण किंवा जी परंपरा आहे ती अबाधित राहिली पाहिजे, या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी या निमित्तानं विनंती करतो। आणि आपण सर्वजण या निमित्तानं उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि वारकरी संप्रदायांचा संत तुकारामाचा एकच अभंग नागेश मी या ठिकाणी सांगू इच्छितो की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। म्हणजे तुकाराम महाराजांपासून आपल्याला कळते की भेदाभेद करणे हे अमंगळ आहे आणि जे सत्य आहे तेच हिताने आपण पुढे घेऊन गेले पाहिजे, हे या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो। आपल्या सर्वांचं या निमित्तानं स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद। या प्रस्तावानंतर यानंतरची विनंती मी करतो, या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले नागेश काकडे यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं।
आज अकलूज या ठिकाणी तालुक्यातील सर्वच सामाजिक संघटना आणि मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, ज्या ज्या आरक्षणाचे प्रश्न आहेत त्या सगळ्याच संघटनाचे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत आणि या संघटनांची भूमिका काय आहे हे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व पत्रकार बंधू इथं उपस्थित आहेत. मी सर्वांचंच पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो. उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या आपल्या समाजानं काय भूमिका घ्यावी याचा थोडासा उहापोह करण्यासाठी इथं मी उपस्थित आहे. मित्रांनो, मला सांगावं असं वाटतं की एक 10 वर्षापूर्वीची निवडणूक झाली ती भ्रष्टाचारावरती झाली, की सत्ताधारी कसे भ्रष्टाचारी आहेत याच्यावरती एक लोकांना घुमजाव करून ती निवडणूक झाली. त्याच्यानंतरची निवडणूक झाली ती पुलवामा हल्ला असेल, सर्जिकल स्ट्राईक असेल, असे चीनचं अतिक्रमण असेल, अशा मुद्द्यावरती झाली. आता हे सगळेच मुद्दे संपले, भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांबरोबर गेले, आता तोही मुद्दा संपला. मग आता नवीन मुद्दा काढला की जातीत भांडणं लावायची, आरक्षणाच्या मुद्द्यावरती लोक थोडीशी वायबल करायची, धर्माचं स्तोम माजवायचं. आता काल मला वाटतं एक विदर्भात कुठंतरी UPच्या मुख्यमंत्र्यांची देखील सभा झाली, बटेंगे तो कटेंगे. मला वाटत नाही की महाराष्ट्रात हे कुणाला रुचले. आपल्यासारख्या संघटनेला तर नाहीच नाही, पण अगदी त्यांच्याबरोबर असणाऱ्या पक्षांनाही ते पटलेलं नाही. प्रत्येकजण महायुतीचा सगळाच त्यांचा सहयोगी सदस्य या घोषणेला विरोध करतो आहे आणि ही आमची भूमिका नाही असं स्पष्ट करतो आहे. याचा अर्थ हे इलेक्शन कुठं तर भरकवट न्यायचं हा प्रकार आपल्याला सगळ्यांना इथं पाहायला मिळतो आहे. आता आपल्या तालुक्यातून म्हणण्यापेक्षा राज्यातूनच आपले मराठा समाजाचे संघर्ष योद्धे, एक ब्रिलियंट हुशार माणूस, मराठा समाजाला दिशा देणारा माणूस, फक्त आरक्षणच नाही तर प्रत्येक मुद्द्यावरती त्या माणसाचा परफेक्ट अभ्यास आहे. अशा माणसाच्या आंदोलनाला देखील आता मला सांगावंसं वाटेल की मराठा आरक्षणाचं आंदोलन काय भाजप आल्यावरच चालू झालं असं अजिबात नाही. याच्या अगोदरही आंदोलनं झाली, पण असा लाठीचार्ज, असा बेसुमार गोळीबार आणि हे आंदोलन चिरडणं हे प्रकार कधीच कुठल्या पहिल्या सत्तेतल्या लोकांनी केलं नव्हतं. असा अजब प्रकार ह्या 5 वर्षात आपल्याला बघायला मिळाला. 1-1.5 वर्ष झालं आंतरवाली सराटीतून आंदोलनाची ही ठिणगी पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर, देशाच्या बाहेरही याचं गांभीर्य पोचलं. पण हे आंदोलन मोडीत काढत असताना समाजामध्ये किती तेढ निर्माण होती याचा कुठलाही विचार केला गेलेला नाही आहे. मग आज आपणच विचार केला पाहिजे. आता काही लोकांनी आपल्या तालुक्यात फिरून असं चालू केलं की आम्ही अभ्यास करतो आहे तालुक्यातल्या लोकांचा, आपल्या संघटनेचा काय अभिप्राय आहे, काय मत आहेत, त्याचा आम्ही अहवाल तयार करणार आहे आणि मनोजदादांना देणार आहे. मला वाटतं कुठलीही त्यांची बाईट ओपन करून बघा, यूट्यूबला सर्च करा. मनोजदादांनी असा कुठलाही आदेश दिलेला नसताना हे लोक काय भूमिका घेत आहेत याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आता 2 दिवसात हा अहवाल जाणार आहे आणि मनोजदादा निर्णय सांगणार आहेत असं ते सांगतायत. मनोजदादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जसं लोकसभेला मतदान केलं तसंच विधानसभेला करायचं आहे आणि हा संदेश ज्याला काय समजून घ्यायचा आहे तो प्रत्येकाने समजून घेतलेला आहे. मग यात वेगळं काही करायची अजिबात गरज नसताना हे लोक आपल्याला भरकवत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळं मराठा समाजानं या अशा दिशाभूलीला कुठेही थारा न देता जसं दादांनी सांगितलेलं आहे की लोकसभेला जसा करेक्ट कार्यक्रम झाला तसाच विधानसभेला करायचा आहे. ज्या लोकांनी SIT लावायसाठी बेंच वाजवले, ज्या लोकांनी मनोजदादाचं आज तागायत तोंडातून नाव येऊ दिलं नाही, ज्या लोकांनी मराठा समाजावरती अनन्वित अन्याय केला आहे, त्याचबरोबर धनगर समाजावर केला आहे, मुस्लिम बांधवावरती केला आहे, या सगळ्यांचा विचार करून शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण डोळ्यासमोर ठेवून उद्याच्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांनी मतदान करायचं आहे. ही भूमिका आमची आहे आणि या कुठल्याही दिशाभूलीला आपण डोक्यात न ठेवता जो आदेश आपले वरिष्ठ देत आहेत त्याचा आपण काटेकोर पालन करून आपण मतदान करायचं आहे. ही एवढीच भूमिका मी मांडणार आहे. थांबतो. धन्यवाद.
यानंतरची विनंती आहे KP पाटील साहेब यांना, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सगळेच पत्रकार बांधव, खरं तर आधीच्या वक्त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेत म्हणा किंवा या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे काय आज तालुक्यामध्ये वातावरण सुरू आहे त्याबद्दल त्यांची भूमिका सांगितलेली आहे. खरं तर माळशिरस तालुक्याचा आपला जर इतिहास बघितला तर हा कुठल्या जाती धर्मावरती किंवा धार्मिक तेढीवरती किंवा जातीपातीच्या ह्याच्यावरती नव्हता. माळशिरस तालुक्याचं राजकारण हे पत्रकारांना चांगलं सगळ्यांना माहिती आहे, परंतु ते काय आहे की आता हे सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे नवीन नवीन ह्याच्यामध्ये प्रवाह येत असल्यामुळे आणि आपण काय डिवाइड अँड रूल आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे तोडा आणि राज्य करा ह्या पद्धतीने एक नवीन आता सध्या राजकारणामध्ये प्रघात चालू झालेला आहे. एक गोबेल संधीप्रमाणे एखादी गोष्ट वारंवार बोलली, खोटं बोलायचं मात्र रेटून बोलायचं, वारंवार बोलल्यानंतर लोकांना ते काही अंशी खरं वाटायला लागतं त्यातल्या नवीन पिढीला. म्हणून खरं तर आज ही पत्रकार परिषद घेण्याचे प्रयोजन आहे. तर माझं या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना एवढंच सांगणं आहे, या तालुक्यामधला जो 18 पगड जातीतला जो समूह आहे तर आपण थोडं पाठीमागं जाऊन बघा. शेवटी पत्रकार हा तुम्ही पत्रकार मंडळी हा एक लोकशाहीतला स्तंभ आहात, तुम्हाला चांगलं माहीत आहे. आपल्या तालुक्याला धार्मिक दंगलीचा किंवा जाती दंगलीचा अजिबात इतिहास नाही. तुम्ही पाठीमागे जाऊन बघा. आणि मग ह्या 5-10 वर्षामध्ये समजा हा असे हिरवा साप म्हणणे किंवा जातीवरून एकमेकाला हिनवणे हे कधीपासून सुरू झालं? ज्यावेळेस हा बाहेरचा उमेदवार आपल्या तालुक्यामध्ये आला, जरी बाहेरचा असला परंतु विकासाची दृष्टी असलेला उमेदवार असता तर वेगळी गोष्ट आहे. परंतु धर्मांध ह्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये वाढलेला हा उमेदवार, ज्याने पुण्यामध्ये असताना विद्यार्थी चळवळी असताना काय केलं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, ते वारंवार सांगायची गरज नाही. मात्र अशी लोक इथून आपल्या तालुक्याचं वातावरण दूषित करू पाहत आहेत. म्हणून मला थोडं या निमित्तानं बोलावं लागतं आहे. आजसुद्धा आपण खरं तर या सगळ्या समाजाचे प्रतिनिधी आलेलो आहोत, परंतु वेगळी समाजाची कोण कोण आहेत, KP धनगराचं आहे किंवा इथं बसलेले नरेंद्र आहेत ते बौद्ध समाजाचे आहेत, हा वजीरबाई मुस्लिम सभा, हे सांगायची गरज नाही मित्रांनो. आपण सगळे एकमेकाला चांगलं ओळखतो. इथलं राजकारण होतं हे फक्त गटावर होतं, हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. याच्या पुढे जाऊन थोडं धाडसाने मी असं बोलेन की पार्टीवर तर नव्हतं. तुम्हाला पण चांगलं माहिती आहे पार्टी आहे, पार्टी हा एक विचार असतो, परंतु ह्या तालुक्यात राजकारण गटावरती होतं. आणि गटावरती ह्यासाठी होतं, विकास तर होत होता, कामं करत होती, परंतु कसं असतं की विकास सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक राजकीय प्रत्येकाची इच्छाशक्ती असते आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी पाहिजे असते. पत्रकारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग सगळेच पत्रकार एकाच दैनिकामध्ये काम करायला पाहिजे होते. सगळेच पत्रकार सकाळमध्ये असं होऊ शकत नसते. प्रत्येकाचे दैनिक वेगळे आहेत, प्रत्येकाचे पोर्टल वेगळे आहेत, प्रत्येकाला काम करायची हुनर दाखवायची संधी हवी असते. म्हणून हे राजकारणाचा वाद म्हणजे आपण बोललो किंवा मनभेद नव्हते, म्हणजे मतांचं या ठिकाणी विभाजन असल्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये गट तर होते. आणि कुठंतरी नवीन पिढीने जसा विचार केला किंवा भाई असतील, मग खरं तर त्यांचं या निमित्ताने खूप खूप आभार मानतो की त्यांनी हा कुठंतरी वेगळा विचार या तालुक्यापुढे मांडला. आणि आता विकासाच्या दृष्टिकोनातून याआधी विकास झाला नाही असं मी म्हणणार नाही, 100% विकास झालेला आहे, परंतु गरजा बदलतात, काळ बदलतात, लोकसंख्या वाढायला लागते, प्रत्येक पिढीच्या गरजा बदलतात, कामाचं स्वरूप बदलतं. त्याच्यामुळे नुसतं शेतीवरती आपल्याला अवलंबून राहणार नाही, आपल्याला एकमेकात भांडून जमणार नाही. म्हणून आज दरीसलबाईसुद्धा ते वेगळा विचार मांडतायत, उत्तमराव वेगळा विचार मांडतात. संघर्ष संपवून आपण विकासाच्या वाटेनं पुढे जावं आणि बाकीचे जिल्ह्यातले बाकीचे राजकारण असेल हे फायदा घेऊन आपल्या तालुक्याचा जो पाठिंबाचा काळ आठवा आपण 25, 30, 40 वर्षापर्यंत जेव्हा आम्ही हायस्कूलला होतो त्यावेळेस आपण आपण काय कुठल्या आणि नाव घेत होतो. आणि आज काय परिस्थिती आहे, आपण कुठंतरी विकासाच्या बाबतीमध्ये ह्या आपल्या वादामध्ये किंवा राजकारणाच्या सुंदोपसुंदीमध्ये आपण मागं पडलो हे आपल्या पण चांगलं लक्षात येते. आजूबाजूच्या तालुक्यामध्ये थोडे MIDC आलेले आहेत, आपल्याकडे क्षेत्र भरपूर आहे, तो आपले इथे साधन संपत्ती चांगली. तुम्हाला सांगतो आपल्या तालुक्याचा डाटा जर तुम्ही पत्रकारांनी बघितला, आपण या विषयावरती नंतर बसू. माझं कृषीमध्ये शिक्षण झालेलं आहे. ह्या तालुक्यामध्ये जे शेतमाल जो आपल्या बाजार समितीमध्ये येतो किंवा ह्या जिल्ह्याच्या DCC बँकेमधल्या शेणगे बापूच्या ठेवी आपण बघितल्या तर एका संपूर्ण जिल्ह्याच्या ठेवी एका बाजूला आणि माळशिरस तालुक्यामधल्या असलेल्या ठेवी DCC बँकेतल्या शेतकऱ्यांच्या एका बाजूला, DCC बँकेच्या जिल्ह्यातल्या शाखा एका बाजूला आहेत, लक्षात ठेवा. आणि माळशिरस तालुक्यात तुम्ही शाखा माझं केलेत बघा. म्हणजे ह्या तालुका पहिल्यापासून साधन संपत्ती समृद्ध आहे. कोणीतरी काळ आला आणि त्याने विकास केला हा विषय तर होऊ शकत नाही. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरा मुद्दा ह्या जाती आणि धर्मावरती मला बोलायचा आहे. तर बघा
मी ज्या गावामध्ये येतो विजोरीमध्ये, त्या गावामध्ये आज शिवामृत दूध संघ आहे, सुदगिरणी आहे, खूप संस्था आहेत, अकोलचे पाणीपुरवठा आहे. तिथल्या जमिनी सगळ्या धनगर समाजाच्या मित्रांनो. खरंच जर जातीचा वाद असता तर लोकांनी जमिनी दिल्या असत्या का मला सांगा तुम्ही. बरं काय मोगलाई नव्हती वा तिथं काय सगळे आले म्हणजे गोड्यावरती आले, बंदूक घेऊन आले, त्या शोले पिक्चरमधल्यासारखं सगळं गाव विठ्ठीच धरलं आणि सगळ्या जमिनी लिहून घेतल्या. असं झालेलं नाही मित्रांनो. तेच आपण तुम्ही आता तिथून मार्केट कमिटीमध्ये चला. मार्केट कमिटीमध्ये काय परिस्थिती आहे? मार्केट कमिटीमध्ये माल कोणाचा येतो? मराठा समाजाचे लोक शेती करतायत, माळी समाज माझा शेती करतोय, धनगर समाज शेती करतोय. ह्या सगळ्यांचा माल त्या आपल्या मार्केट यार्डामध्ये येतोय आणि तिथं शेतकऱ्याचा माल विकून कोण देत आहे? आडत कोण आहेत बघा मला सांगा. आपली बागवान मंडळी आहेत, आपली मुस्लिम समाजाची लोक आहेत, आपले DS गायकवाड सोनवणे आहेत तिथं, आपल्या म्हणजे आझाद चौकातली काय मंडळी तिथं आहेत, ते लोक आडत आहेत. काम करणारी, माल भरून देणारे, हमाल करणारे लोक कोण आहेत? तरी आपले सगळे मागास समाज. मग ही एक रचना आहे आपल्या तालुक्याची, सामाजिक विण आहे आपल्या तालुक्याची. आणि हे आपण ठीक आहे मधल्या काळामध्ये विकासाकडे बघून रणजितराव असतील त्यांनी निर्णय घेतलेला. त्यांनी काय हे असं आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठे दंगले व्हायला लागले म्हणून भाजपचा सहारा घेतला, हा विषय नव्हता कधी. त्याच्यामुळे हा विषय आपण डोक्यातून सगळ्यांनी काढून टाकावा. आणि विशेषतः पत्रकारांनी तुम्ही आमच्यापेक्षा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, ह्या थोड्या लोकांपुढे मांडा. आज राजकारण वेगळ्या अंगाने चालू झालं आहे, आपल्या तालुक्याचं वेगळ्या अंगाने चालू झालं आहे आणि हे कुठेतरी बिघडावं म्हणून आज ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मराठा आंदोलनाच्या बाबतीत तसं झालं. रोज एक काहीतरी नवीन क्लिप काढायची, रोज एक सांगायचं, कुणी कोणाचा आवाज काढायचा, कोणी हे करायचं किंवा हे एकमेकाला कशी एकमेकाच्या घरावर हल्ला करायचं. ह्या तालुक्यामध्ये सांगतोय काय होतच ना शत्रुत्व. ह्या तालुक्यामध्ये संघर्ष सगळ्यांनी बघितलेला आहे आणि हा संघर्ष मिटलेला आहे. तो संघर्ष मिटल्यापासूनच आपण पुढचं बघूया ना. पाठीमागं किती मडी उकल तर राखच निघणार आहे. किती जरी तुम्ही काही मागं करायला निघाला तर हे निघणारच ना. एकमेकाला दंड ठोपरले आहेत, एकमेकाला आरोळ्या दिलेल्या आहेत, एकमेकाला आव्हानं दिलेले आहेत. पाठीमागं आपण कुठपर्यंत जाणार आहोत हे नवीन ह्या तालुक्याचं एक सुरू झालेलं आहे आणि ह्या सगळ्या तरुण मुलांकडे बघून ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे. म्हणून खरं तर आपण ह्याच्याकडे सगळे सकारात्मक बघितलं पाहिजे, एवढं माझं म्हणणं आहे. आणि दुसरं एकच मिनिटामध्ये माझं संपवतो किंवा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये कॅल्क्युलेशनवरती काम करतो, सगळ्यांना माहिती आहे. जर खरंच मला सांगा, जर उत्तम जानकर असतील किंवा हे विरोधी असतील, ह्या सगळ्यात जर हक्क्यांना पाठिंबा असला तर ह्या तालुक्यामध्ये धनगर समाज किती आहे? गेल्या वर्षी उत्तम जानकरांचं सेट मला वाटतं 2-2.5 हजारांनी केलं. म्हणजे काय पकडून चालू 1 लाखाच्या 50-70 हजार 50,000 मतं येत आहे त्यांच्या समाजाची, तर धनगर समाजाची मतं असतील तर त्या समाजाची मतं त्यांना पडायला पाहिजेत ना. 400 आणि 500-600 मतं पडलेली हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण कुणीतरी काय तर बोलायचं त्याच्यावरती मग त्यांनी ते सगळीकडे फिरत करायचं. ही फिरणारी मंडळी कोण आहेत? काही गोष्टी आपण कसं असतं की समाज भान ठेवून किंवा काही गोष्टी खासगीतल्या गोष्टी चव्हाट्यावर आणू नये. काही गोष्टीमध्ये आपण काही नैतिकता पाळावं की काय भान ठेवावं लागतं म्हणून आपण गोष्टी बोलतो. तर तुम्हालाही माहिती आहे आज सगळीकडे राजकारण असू या सगळ्या गोष्टीचा बाजार झाला, सगळ्या गोष्टी पैशावरती चाललेल्या आहेत. त्या अवघड आता काय बोलण्याची गरज नाही की आपल्या सगळ्यांना माहिती. कारण कुणीतरी कोणाची सुपारी घेऊन काम करायचं, कुणीतरी कोणाला बदनाम करायचं, त्या गोष्टी तालुक्यामध्ये सगळ्याला परंतु एक आहे, सांगणारा माणूस तेवढा नीतिवान पाहिजे मित्रांनो. जर खरंच जर तो माणूस ही भूमिका मांडत असला तो नीतिवान असेल, त्याच्यामध्ये तो तेवढा स्वच्छ पाहिजे, तो तेवढा नीतिवान पाहिजे, तो त्यानं त्यासाठी तेवढं काम केलं असलं पाहिजे. तर त्या माणसाबद्दल तो संदेश दिला समाजाने जातो. जे आज की माहिती पडली त्यांनी जी भूमिका मांडल्या, विकासाची मांडल्या, कुठल्याही समाजाची मांडल्या, तर ती लोकांना भावते लक्षात. प्रत्येकाचं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम आहे. उगीच कोण कोणाच्या दावलेला मानलेला आहे, कोणत्या पाठीमाग म्हणले की 10% मराठा प्रस्तावित दावलेला मानलेला आहे. प्रस्तावित विश्वास म्हणजे काय? या तालुक्यामध्ये कोणाला विश्वास येत नाही एवढं माझं मत. सगळे गुन्हा खातायत राहतायत. ठीक आहे, काही गोष्टी राहून गेलेल्या असतील त्या गोष्टी करायचं काम चालू. कारण 10 वर्षापूर्वी गेलेली गोष्ट आत्ता आपला पुरेल हा विषय अजिबात नाही. संदर्भ बदलत चालले आहे, विकासाचे म्हणजे प्रयोजन बदलत चालले आहे. म्हणून खरं तर आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि ह्या तालुक्यामध्ये जी सगळ्या समाजाची जी एकत्र विण आहे, एकत्र समाजाचं तुम्हाला सांगतो एक घट्ट विण आहे मराठा धनगर हा वाद असू शकतो. तुम्ही कधी कुठल्या मैदानात जावा, गौतम मानेच्या मैदानाला राव असते, आपले दत्ताबाबा मरेवार किती वर्ष झाले, दत्ताबाच्या मैदानाला सगळे तालुक्यातील पैलवान त्यात राव समग्र असते, तिथं जात कुठे गेली मला सांगा. हे सगळं आपल्याला डोळ्यात माहिती आपण समजून घेण्याची गरज आहे. म्हणून या निमित्ताने म्हणून आज सगळं हा एवढा सगळा प्रयोजन केलं. म्हणून आपण ही भूमिका या ठिकाणी समजून घ्याल, लोकांपर्यंत पोहोचवलं. लोकांना तर चांगल्या पद्धतीने माहिती आहे, परंतु अशी जी शक्ती आहे, अशी जी लोक आहेत त्यांना आपण तर बाजूला सवय आणि ह्या तालुक्याचं नवीन अजून एक
40-50 वर्षापूर्वी सकाळपासून एक तालुक्याचं ह्या वेगळं विजन सुरू केलं होतं. त्या विजनला पण आपण त्याला प्रो म्हणतो, जसं आपण बोलतो म्हणजे मोबाईलमध्ये प्रो येतं नवीन वर्जन येतं, तसं विकासाचं एक नवीन वर्जन या तालुक्यामध्ये आपण सुरू करूया एवढंच त्यानंतर सांगतो. या ठिकाणी सगळ्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, विचार मांडण्याची संधी दिली, आपण सगळ्यांना धन्यवाद देतो. पत्रकार मंडळीची या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि माझं म्हणतो धन्यवाद. साठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमच्या मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय उत्तमरावजी माने शेंडगे साहेब, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपण पाहताय की गेल्या 10 वर्षापासून या देशामध्ये, या राज्यामध्ये काय परिस्थिती चालू आहे. ओटसूट कधी बघितलं तर फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जाते. गेल्या 10 वर्षापासून माझं तर उघड आव्हान आहे, प्रत्येक स्टेटमेंट पाहावं, प्रत्येक टी व्हीला या भाजपवाल्यांची स्टेटमेंट पाहावीत. फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट केलेला आहे. तुम्ही गजापूरची दंगल घडवायचा प्रयत्न केला, तुम्ही अकोल्याची दंगल घडवायचा प्रयत्न केला. हे सर्व कशासाठी करताय? स्वतःला मत मिळावं म्हणून. तुम्ही हे जे प्रकार करताय हे चुकीचं आहे. आपल्याला माहीत आहे हा माळशिरस तालुका हा कैलासवासी शंकरराव मोहिते पाटलांनी आज उभा केलेला आहे. आदरणीय विजयदादा असतील, धैर्यशीलभाई असतील, यांनी या तालुक्यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. आज आपण बाहेरगावी गेलो, कुठेही गेलो, अकलूज म्हणलं की लगेच लोक विचारतात मोहिते पाटीलचं गाव आहे. म्हणजे ही जी ओळख निर्माण झालेली आहे ह्या तालुक्यात, जसा आता शंकरराव मोहिते पाटलांनी काम केलं या तालुक्यात, तेव्हापासून सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. असं असताना आपल्या एक उमेदवार आहेत, नाव घेऊन मोठं करायची त्यांना गरज नाही. कारण वेळापूर्वी येथे उघड त्यांनी सांगितलं की मदरशामधून जिहादी प्रशिक्षण दिलं जातं, भविष्यात त्यांना धोका आहे आणि ह्यापासून आपण जागरूक राहिलं पाहिजे, म्हणून बाकीच्या समाजाने जागं राहिलं पाहिजे. ही कशाचंच होतं काय? उघडच आहे. 2 जातीमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य आहे. म्हणून आम्ही वेळापूरचे जे सरपंच आहेत रजनीश बनसोडे यांच्यामार्फत या उमेदवार कारवाई व्हावी म्हणून तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. आम्हाला माहीत आहे इलेक्शन आयोग तक्रार घेणार नाही, पोलीस स्टेशन घेणार नाही, परंतु या माध्यमातून मी एवढंच सांगतो की हा देशभावनेचा जो प्रकार चालू आहे आपल्या देशात, राज्यात, आता आपण पाहिलं तर आदरणीय मनोज जरांगे साहेब यांचं आंदोलन जे पहिल्यापासून चालू आहे मराठा आरक्षण आहे. आम्ही प्रत्येक मिटिंगमध्ये हजर आहे, प्रत्येक मिटिंगला सहकार्य करतो. आम्हाला मराठा समाजाबद्दल भावना आहेत, इतर समाजही आमच्या भावना चांगल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मुस्लिम समाजाला कधी त्रास नव्हता, पण हे ज्यावेळेस सत्तेवर आले तेव्हा मुस्लिमांना त्रास सुरू झाला. कुठलंही स्टेटमेंट करा, आरक्षण मुस्लिमांना देणार नाही. का हो? मुसलमानांनी अशी काय चूक केली? या देशाच्या स्वातंत्र्य काळात मुसलमानांनी स्वतःचं योगदान दिलेलं आहे. पहिला स्वातंत्र्यवीर हा मुस्लिमच होता, हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवावं. आपण जर पाहिलं तर मनोजदादा जरांगेंनी उघडच सांगितलेलं आहे, आम्हाला आरक्षण मिळू द्या, मग आम्ही मुस्लिमांना देतो. आम्हाला त्यांचे विचार पटतायत. खरा योद्धा आहे तो मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांचं सुद्धा आंदोलन पाडावं. कशासाठी बायका मुलावर तुम्ही मारहाण केली? कशाला पोलीस फोर्स वापरला? काय कारण होते का? अहो, तुम्ही मनोजदादा जरांगेंना जाऊन भेटायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. का तुम्ही पोलीस बळ वापरून तिथं मारहाण करता, आंदोलन मोडायचा प्रकार करता? जर ह्या अन्याय होत असेल, आम्ही मुस्लिम समाजा ह्या मराठा समाजाबरोबरच काम करणार आहे, भविष्यात एक काम करणार आहे. त्याच्यामुळे माझी एकच विनंती आहे की आपण जसं मोहिते पाटील कुटुंबियांनी आपल्याला एकीचा आदर्श दिलेला आहे, तो आदर्श भविष्यातही आपण टिकवून ठेवूया. आणि आपण सर्वांनी जसं गुन्हेगार मानतोय तसं इथून पुढे राहूया. आणि येणाऱ्या विधानसभेच्या काळात मी तर स्पष्ट आमची भूमिका जाहीर केलेली आहे. आम्ही उघडपणे सांगितलेलं आहे, आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदानाचं आवाहन केलेलं आहे.
आम्ही लोकांना सांगितलं, अहो हिरवा साप म्हणजे का मला हिरवा साप मानता? मग तुम्हाला माहित आहे हिरवा साप काय असतो ते? मण्यार साप ऐकला असेल, हिरवच असतं की, चावला तर काय होईल याचा तरी विचार त्या सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे होता. म्हणून माझी एकच विनंती आहे की येणाऱ्या विधानसभेत आम्ही तर मुस्लिम समाजाने ठरवलेलं आहे की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्ही राहणार. आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांना जो त्रास दिला, ह्या त्रासाचा बदला म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार नाही, भाजपवाल्यांना. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये जरांगे पाटील साहेबांनी जो आदेश दिला आहे, खासदारकीला जो आदेश दिला होता तसाच आता आदेश दिला, तोही आम्ही 100% पाळणार एवढी ग्वाही देतो. आणि मी 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आज या ठिकाणी अकलूजमध्ये सर्व समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याबद्दल जे संयोजक आहेत त्यांचे या ठिकाणी प्रथमतः मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि पत्रकार परिषद आयोजित केली उशिरा का होईना, आपल्या सर्वांना माहिती आहे की पत्रकार हे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत आणि हेच खरी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. कारण आपण प्रचार करत असतो वेगळ्या भूमिकेतून, त्या ठिकाणी वेगळ्या भूमिका मांडतो, परंतु लोकमानसामध्ये जे काही तालुक्यामध्ये चर्चा चालू आहे ती कशा पद्धतीची चर्चा चालू आहे हे जर कोण त्यांच्या मतदारांपर्यंत पोहोचवत असेल तर ते म्हणजे पत्रकार बंधू आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा जे संयोजक आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून तालुक्यातल्या सद्य परिस्थितीवरती त्या ठिकाणी विचारविनिमय बैठक त्या ठिकाणी आयोजित केली. माझा सरळच पहिलाच त्या ठिकाणी मुद्दा आहे की तालुक्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात दलित समाजामध्ये आणि म्हणजे एकंदरीत तालुक्यामध्ये एकच चर्चा आहे की उत्तमराव जानकर यांचा दाखला हा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काढला गेला किंवा ते हिंदू खाटीक जातीचे नाहीत, ते धनगर समाजाचे आहेत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य केलं जातं आणि त्या बाबतीत त्या ठिकाणी चर्चा होते. परंतु मला इथल्या सर्व मतदार बंधूंना आणि सर्वांना सांगायचं आहे, जे समोरचे उमेदवार आहेत त्यांनी जे काय केलं त्याबद्दलही सांगायचं आहे की आपण सगळेजण म्हणतोय उत्तमराव जानकर यांचा दाखला चुकीच्या पद्धतीने, दलित बांधवांचे सगळे संविधानाला मानणारे त्या ठिकाणी समाज बांधव आहेत आणि संविधानाने एक न्यायालयीन प्रक्रिया तयार केलेली आहे. त्या न्यायालयीन प्रक्रियेवरती सर्वांना विश्वास ठेवावा लागतो. शेवटी सत्य असत्य हे न्यायालय ठरवणार आहे, तुम्ही आम्ही त्याच्यामध्ये काहीच करू शकणार नाही. तेव्हा न्यायालयाने दाखला जर वैध केला असेल, न्यायालयामध्ये तो जर दाखला किंवा निवडणूक प्रक्रियेने जर तो दाखला वैध असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही किंवा मी कुणी काहीच करू शकत नाही. हा निवडणूक प्रक्रियेतला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे दाखल्याचा जो विषय आहे तो त्या ठिकाणी आता दलित बांधवांनी तो थांबवला पाहिजे की आता न्यायालयीन प्रक्रिया असेल किंवा निवडणूक प्रक्रिया असेल याच्यामध्ये त्या दाखल्याचा विषय आता कुठेही त्या ठिकाणी निघणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं त्या निमित्तानं सांगायचं आहे की जे उमेदवार आहेत, जर त्यांना वाटत होतं की उत्तमराव जानकर यांचा दाखला चुकीचा होता, जेवढे उमेदवार आहेत दलित समाजाचे असतील किंवा भाजपचे उमेदवार असतील, राम सातपुते यांनी एक 2 ओळीचा तक्रारी अर्ज सुद्धा निवडणूक आयोगाला केला नाही. सांगण्यात तात्पर्य काय की फक्त मीडियामध्ये ते बोलतात की उत्तमराव जानकरांचा दाखला चुकीचा आहे, ते जात चोर आहेत, परंतु निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रांतांसमोर साधा 1-2 ओळीची अर्ज सुद्धा त्यांनी केला नाही कुठल्याच उमेदवाराने. मी म्हणतो भाजपचाच नव्हे तर दलित समाजातले अनेक उमेदवार आहेत, त्यांनी साधा एक अर्ज सुद्धा केला नाही. फक्त मीडियामध्ये सांगतात की हे चुकीचा दाखला आहे, चुकीचा दाखला आहे. हे कशाला? म्हणजे लोकांना तुम्ही बोलाय करताय. तुम्हाला जर खरंच त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं होतं उमेदवार म्हणून तर तुम्ही त्याच वेळेस घ्यायला पाहिजे होतं.
थोडा उशीर झाला असता, तिथं चौकशी झाली असती थोडीफार, पण एकानेही त्या ठिकाणी घेतला ना. इकडे बाहेर असे ओरडत आहेत की आम्ही आता उत्तमराव जानकरांचं असं केलं तसं केलं. अरे जिथं करायचं होतं तिथं केलं नाही तुम्ही, आणि आता इथं विनाकारण वेळ वायपट तुम्ही घालवताय. आता तो न्यायालयाचा भाग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही काहीच करू शकणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, आज या ठिकाणी आपण पाहतोय की तालुक्यामध्ये पूर्वीपासून मोहिते पाटील गट असेल आणि उत्तमराव जानकर गट असेल, आज तालुक्यामध्ये हे 2 मोठे गट जर एक झाले असतील तर इतर जे मी म्हणून मागासवर्गीयचा मी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती आहे, तर आज आपली भूमिका पण एक सर्वसमावेशक असली पाहिजे. जर 2 समाज, मी निवडणूक प्रक्रिया बाजूला ठेवतोय, आज आपल्या तालुक्यातलं जर वातावरण शांततामय होणार असेल, गावागावात वाद होणार नसतील, गावामध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार असेल, येणाऱ्या काळामध्ये चांगले दिवस येणार असतील, तर आपण कशाला विरोधी भूमिका घ्यायची आहे. तर दलित समाजानं कुठल्याही पद्धतीनं विरोधी भूमिका न घेता आपण तालुक्याबरोबर त्या ठिकाणी राहावं, कुठेही चुकीच्या पद्धतीने काम करू नये. कारण आपण पाहिले की समोरचे जे उमेदवार आहेत ते सोलापूरच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस पराभव झाले त्यावेळेस त्यांनी फोन स्विच ऑफ केल्यानंतर 6 महिने तालुक्यामध्ये त्यांनी बघितलं नाही, आणि आताही तसंच होणार आहे. आताही तुम्ही किती जरी प्रयत्न केला तर उत्तमराव जानकर हेच निवडून येणार आहेत. मी म्हणतो टक्केवारी काय कमी प्रमाणात त्या ठिकाणी झाली, परंतु उमेदवार उत्तमराव जानकरच निवडून येणार आहेत. मग विनाकारण आपण विरोधी भूमिकेत राहून विनाकारण आपल्यावरती रोष निर्माण करण्यात काही अर्थ नाही. राहिला दुसरा महत्वाचा, आपण पाहतोय मराठा आरक्षणाचा मुद्दा, अतिशय महत्वपूर्ण असा मराठा आरक्षणाचा मुद्दा. मित्रांनो, SIT चौकशी मनोज जरांगे पाटलांवरती त्या ठिकाणी लावली गेली. म्हणजे जो माणूस किती दिवस उपोषण करतोय, समाजासाठी झटतोय, कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाही. आपण आजपर्यंत अनेक आंदोलन पाहिली, माणसं त्या ठिकाणी आमिषाला बळी पडलेलेच आहेत, अंगावरती काटा येतोय. मित्रांनो, अनेक असे आंदोलन आम्ही पाहिलेले आहेत किंवा मोठमोठे आंदोलन सुद्धा पाहिलेत, मॅनेज झालेत लोक. परंतु मनोज जरांगे पाटील अक्षरशः किती यातना सहन होतं, ते टीव्हीवरती रडताना ते बघताना सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी येतं. आणि अशा माणसाच्या बद्दल तुम्ही यासाठी चौकशी लावता, आणि कुठल्याही पद्धतीचं गांभीर्य या सरकारला नाही. तुम्ही उलट मराठा समाजाला चिडवण्याचा प्रयत्न केला, 2-4 जातींच्या शिफारशी मुद्दामून केंद्राकडे केल्या, आणि मराठा समाजाची तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी त्यामध्ये वगळता, तुम्ही त्यांचं त्या ठिकाणी शिफारस करत नाही. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये ह्या सरकारला त्या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी टार्गेट करायचं आहे, हेच त्यातून दिसतंय. आणि म्हणून मराठा समाज हा जागृत समाज आहे. गावगाड्यामध्ये आम्ही सगळे मागासवर्गीय समाज असेल किंवा इतर OBC समाज असेल, हा मराठा समाजाच्या आधिपत्याखालीच त्या ठिकाणी गावगाडा चालवत असतो. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं, त्याच विचारधारेनं गावगाड्यातला मराठा समाज आज सर्व जाती धर्माला त्या ठिकाणी घेऊन जातोय. परंतु त्यांचा भूमिका सरकार जी असेल, मराठा समाज आणि OBC समाज हा कसा दुभागला गेला पाहिजे याच्यासाठी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. मित्रांनो, या सरकारकडे देशामध्ये किती कुत्रे आहेत, किती मांजरं आहेत, किती वाघ आहेत याची नोंद आहे, परंतु या देशात OBC किती आहे याची नोंद नाही. म्हणजे दुर्दैव आहे, या देशात प्राणी किती आहेत हे सरकारला माहिती आहे, परंतु OBC किती आहेत हे माहीत नाही. दुसरं महत्त्वाचं, ते मराठा समाजाला गाफील करण्यासाठी किंवा आमच्यासारख्यांना सांगतात, OBC बांधवांना सांगतात की, किंवा मराठा समाजाच्या काही लोकांना सांगतात की घटनेमध्ये तसा बदल करता येत नाही, घटना एवढी ताठर आहे की मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, आणि त्याच्यासाठी एवढं पाठबळ नाही. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 370 कलम हटवलं, ते कशाच्या आधारे तुम्ही हटवलं? पाठबळ होतं म्हणून हटवलं ना. तुमचे तेवढे मेजॉरिटी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये होती म्हणून तुम्ही 370 कलम हटवलं. मग आज तुमचं केंद्रात राज्यात सरकार आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुमची काय हरकत आहे? म्हणजे
कायद्यात तुम्ही बदल करू शकताय. बाबासाहेबांनी घटना लिहित असताना ताटरलेली लवचिकता पण तेवढीच आहे. इमर्जन्सीमध्ये आता लोकभावना एवढी मराठा समाजाच्या बाबतीत आज आम्ही प्रत्येक गावामध्ये जातोय. लोकांची भूमिका एकच आहे, आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचं काय. आणि ह्या एवढा महत्वपूर्ण मुद्दा आज हे सरकार डायव्हर्ट करते आणि लाडकी बहीण योजना सारखी योजना की त्याच्यामुळे महिला मतदान आपल्याला मिळेल. मित्रांनो, महिला तर एवढ्या हुशार असतात. इथं या ठिकाणी मला माहिती आहे, आपण सगळेजण पाहतोय, आपण नुसते पैसे देतो महिलांना चाहतात, पण संसार कसा चालवायचा याची सगळी भूमिका ही महिला त्या ठिकाणी पारत असतात. आपल्याला माहिती आहे, महिला 1,500 रुपयामध्ये आता गॅस टाकी 900 रुपयाला येते आणि सरकारला वाटतं की एवढ्या सगळ्या 1,500 2,000 दिल्यानंतर महिलांची मतं आपल्याला मिळतील. महिला कधीच अशा फसणार नाहीत. तुम्ही आम्ही फसो 1,000-500साठी, परंतु महिला कधी फसणार नाहीत. हा सरकारचा गोड गैरसमज आहे. त्याच्यामुळं आपण आणि दुसरं महत्त्वाचं, मला अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी बोलायचं, 2च मिनटं घेतो. मित्रांनो, आपण गेल्या 5 वर्षापूर्वी बीडवरून आलेले राम सातपुते यांना डोक्यावर घेतलं. लोकांनी आमच्यावरती टीका केली, विजयदादांवरती सुद्धा टीका केली गेली की आता हाफचडी नेसा म्हणून तुम्ही. आम्हाला तर दलित चळवळीच्या लोकांना आणि लय लोक आमच्यातलेच म्हणायचे आता हाफचडी नेसा, तुम्ही RSSचे झाला. परंतु आदरणीय विजयदादांच्या शब्दाखातीर, रणजितदादांच्या शब्दाखातीर, धैर्यशील भाईंच्या शब्दाखातीर आपण राम सातपुतेंना विधानसभेमध्ये पाठवलं आणि पाठवल्यानंतर आज आपण पाहतोय माणूस जाणीव ठेवतं, उपकाराची जाणीव ठेवतं. आपल्याला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही, कारण भारतीय जनता पार्टीनं कशा पद्धतीनं त्रास परत मोहिते पाटील कुटुंब दिला हे सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये तिकडे प्रवेश केला आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये. सांगायला तात्पर्य की राम सातपुते यांनी आदरणीय विजयदादा किंवा मोहिते पाटील कुटुंबाचे उपकार लवकर एवढा विसरणं गरजेचं होतं का? म्हणजे तुम्ही अजून 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आदरणीय विजयदादांच्या बद्दल बोलू लागला, मोहिते पाटील कुटुंबियांना संपवण्याची भाषा तुम्ही करू लागला. हे कधीही माळशिरस तालुका कधी सहन करणार नाही. कारण आपण पाहतोय आज माळशिरस तालुक्याची प्रगती जी झालेली आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा मोहिते पाटील कुटुंबियाचा आहे आणि त्यांच्याच उपकारामुळे आज आपल्या या तालुक्यामध्ये नंदनवन झालेलं आहे. आणि अशा आदरणीय विजयदादांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचं या ठिकाणी माळशिरस तालुका कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या तालुक्यामध्ये आम्ही सगळेजण, विजयदादा शेवटी तालुक्याचे दैवत आहेत, त्यांना जर कुणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी टोकवण्याचा प्रयत्न केला असेल तर मग इथं कुठल्या जातीचा जरी कोण असला, म्हणजे माळशिरस तालुक्यातला कुठलाही, मग ओडर समाजाचा असो, माळी समाजाचा असो, धनगर समाजाचा असो, मुस्लिम समाजाचा असो, ते प्रत्येकजण दादांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा राहणारा माणूस आहे. म्हणून अशा व्यक्तीला येणाऱ्या 20 तारखेला त्या ठिकाणी माळशिरस तालुक्याची जनता हद्दपार करणार आहे. हिरवा साहेब जे बोलले मुस्लिम समाजाबद्दल, तालुक्यात दंगली घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु तसं काही झालं नाही. कारण मुस्लिम समाज पण संवेदनशील आहे आणि त्यामुळं त्यांनी त्याच्या वक्तव्याचं डायव्हर्ट केलं. त्यांना वाटत होतं की ह्या मुद्द्याचा त्या ठिकाणी इश्यू होईल मोठ्या प्रमाणात आणि परत हिंदू मुस्लिम म्हणजे हिंदू समाजाची सहानुभूती आपल्याला मिळेल आणि त्या आधारे आपण मतं त्या ठिकाणी मिळवू, दलित समाजाची मतं मिळवू. पण दलित समाजसुद्धा त्यांना त्या ठिकाणी मतदान करणार नाही, कारण त्यांचा हेतूच होता. कारण केंद्रीय मंत्री अनंत हेगडे नावाचा केंद्रीय मंत्री ज्यावेळेस लोकसभेच्या आधी म्हटले होते की आपल्याला 400 पार, एखाद्या साध्या मंत्र्याने म्हटलं असं तर चाललं असतं की आपल्याला अशा पद्धतीचं करायचं आहे. पण केंद्रीय मंत्री अनंत हेगडे म्हणले की आपल्याला 400 पार जागा कशासाठी जिंकायच्या त्या, तर आपल्याला घटना बदलायची आहे. म्हणून देशातल्या दलित समाजानं त्यांना जागा दाखवली भाजपला आणि ताळ्यावर आणून सोडलेला आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने त्या ठिकाणी दलित समाज भूमिका घ्यावी, कुठल्याही भूलथापांना न बळी पडता. कारण भारतीय जनता पार्टीचा
तिसरा आणि महत्त्वपूर्ण अजेंडा आहे राज्यघटना बदलणे. त्यांचं पहिलं टार्गेट होतं राम मंदिर बांधणे. राम मंदिर बांधलेलं आहे त्यांनी. दुसरं टार्गेट होतं 370 कलम हटवणं आणि सगळ्यात मोठं टार्गेट आहे राज्यघटना बदलणं. ही राज्यघटना बदलण्यासाठीच ह्यांचा सगळा खटाटोप चालू आहे. म्हणून दलित समाजानं मनामध्ये तुम्ही उमेदवार कोण आहे का, भारतीय जनता पार्टी या देशात